आता 2 माणसं आली होती, ते म्हटले सावीने बोलवलंय, मुजुमदारांच्या इन्स्टिट्यूटवर मोर्चा काढायचा आहे म्हणले. तुमचं बोलणं पण झालंय म्हणे, तसं आले की पाठवून द्यायला सांगितलंय. भाऊ पण माझं असं कुणाशी काही बोलणं झालंच नाहीये. मला खरंच काही माहित नाहीये. नक्की काय प्रकार आहे ते मला जाऊन बघायला पाहिजे. हा धैर्य मुजुमदार कुठल्या पण थराला जाऊ शकतो. इरा इरा रडू नको ग. हा आता तू रडून गोष्टी बदलणार आहेत का? उगा तुलाच त्रास होईल बघ. असं कसं? त्यांना चुकून माकून जेलमध्ये जायला लागलं तर मी कोणाकडे बघून जगायचं मग? इरा अगं एवढं काही नाही झालंय, साधा जबाब नोंदवण्यासाठी घेऊन गेलेत ग त्यांना. आणि तू तू हे रडू नको, थांब. दर बरं पाणी घे. नको मला पाणी. तरीच मी त्यांना सांगत होते त्या मुलीची नजर वाईट आहे. चीच नजर बादली आहे तुम्हाला. हा धागा देते तो बांधून घ्या. आणि ऐकलं तर शपथ आहे ना. आले वाटत. इरा हिचं एक वेगळंच जग आहे बघ. नाहीतर काय. अशी काय ही? बरं तिचं जाऊ दे. ती काय ते धागा म्हटली होती, तो धागा कुठे मिळेल काय माहिती काय? नाही ग बाई, तुला कशाला हवाय? अहो मला नाही, आपल्याला. आपण दोघींनी हातावर बांधलं असतं ना, ते कसं आहे ना, म्हणजे आईच्या जाचातून आपलं रक्षण झालं असतं. कसं सांगेल ना. काय झालं? बरं आहे ना तुम्हाला? काही दंगा झाला का तिकडे? इरा अगं आधी त्याला पाणी आण. हा दमलाय तो, नंतर प्रश्न विचार ना. जा दाबा पाणी घेऊन ये. हा सगळा खेळ ती मुलगी मुद्दाम खेळती. जा अजून तिची माफी मागायला. मला खरंच कळत नाही, त्यांच्याकडे जाऊन नाक घासायची गरज काय होती? आई आता काय आयुष्यभर तेच ऐकवणार आहेस का? पाणी. काय चाललंय तुमचं? ते धागा बांधायचा होता. गरज आहे तुम्हाला. दृष्ट लागली आहे त्या मुलीची. उतरून जाईल याने. बस झाला बालिशपणा. सारखं धागा बांधा. एकदा नाही सांगितलं ना. अरे तिच्यावर कशाला राग काढतोयस?
बाकींच्या सारखी ती तुझ्या वाईटावर उठलेली नाही, प्रेमासाठी काळजीपोटीच बांधते ना. हा ताई, अगं आपलं माणूस आपल्या माणसावर प्रेम करत असताना ते घ्यावं. हं? सांग सांग तुझे चिरंजीवाला, सांगतेस ना. धैर्य. एक मिनिट. बोला. सर, आपल्या इन्स्टिट्यूटवर मोर्चा आलाय. लोक तोडफोड करतायत. काय? सर, आपल्या शाळेतल्या मुलांना कसं बस एका रूम मध्ये नेऊन ठेवलंय. जास्तच तोडफोड करतायत. हे बघा, हे बघा. हे बघा, तुम्ही जास्त पॅनिक होऊ नका. मी थोड्या वेळात पोहोचतो. मुलांना सेफ ठेवू आपण. हा, मी आलोच. पण ऐक ना, हॅलो. काय झालं आई? कोणाचा फोन आहे? दुसऱ्या शाळेतनं फोन आला होता. इथेही मोर्चा गेलाय. सगळे दंगा घालतायत. मला जावं लागेल तिकडं. मी येतो. धैर्य, धैर्य. आई, मी येते तुझ्या बरोबर. आई, हे बघ, तिकडे लोक पेटलेले असतील. ते काय करतील काय नाही त्यांचा काही अंदाज नाहीये. मी हँडल करतो सगळं. तू थांब इकडेच. मामा, तू पण इथंच थांब. अरे पण आलोच. काळजी घे बाळा.